श्लोक 42. तस्मादज्ञानसम्भूतं हृस्तैज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योग मा तिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. अर्थ: हे अर्जुना, म्हणून अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात असणाऱ्या या आपल्या संशयाला ज्ञानरूपी खड्गाने तोडून टाकून कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी साम्य बुद्धी रूप योगाचा अभ्यास कर आणि युद्धाला उभा राहा. तू सिद्ध हो. विवरण: ज्याने समतेने सर्व कर्माशी संबंध संपवला आहे आणि ज्ञानद्वारा सर्व संशयाला समाप्त केले आहे, त्या आत्मपरायण कर्मयोग्याला कर्म कधी बाधत नाही. तो जन्ममरणातून मुक्त होतो, असे मागील श्लोकात सांगितले आहे. अज्ञानातून उद्भवलेल्या व हृदयात ठाण मांडून बसलेल्या या संशयाला ज्ञानरूपी खड्गाने तोडून टाकावे, म्हणजेच मनातील संशय नाहीसा करण्यासाठी ज्ञान प्राप्त करावे. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा, योगसन्न्यस्त वृत्ती व तत्परता महत्त्वाची आहे. म्हणून सद्गुरूंचे मार्गदर्शनानुसार ज्ञानप्राप्ती करावी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सर्व सांगत आहेत. अर्जुनाने तशा प्रकारचे कर्म करावे. अर्जुनाचे मनात युद्ध केल्यास त्या घोर कर्माने आपल्याला पाप लागेल, त्याचे मग आपले भले होणार नाही असा विचार दृढ झाला होता. शिवाय पापमुक्त होण्यासाठी कर्मयोग का ज्ञानयोग, नक्की कोणता मार्ग स्वीकारायचा अशी द्विधा मनस्थिती पण निर्माण झाली होती. कारण अर्जुनाने हे मार्ग नीट समजून न घेतल्याने, म्हणजेच ज्ञान प्राप्त न केल्याने त्याचे मनात अशा प्रकारचे संशय निर्माण झाले होते. क्रिया आणि पदार्थ विनाशी आहेत, तर स्वरूप अविनाशी आहे हे नीट जाणून घेतले तरच संशय नष्ट होतो. त्याचप्रमाणे कर्मयोगात कोणती कर्मे बंधनकारक आहेत हे सुद्धा चांगल्या रीतीने कळले तर त्या कर्माचा त्याग करता येतो व विवेकाने व विचाराने संशयाचा संपूर्ण नाशही होतो. कोणतेही कर्म स्वतःसाठी करायचे नाही हे ज्ञान झाले की मग संशय नष्ट होतो. आपल्या स्वरूपाला जाणले की समता स्वतःच सिद्ध असते. यासाठी अर्जुनाने समत्व बुद्धी ठेवून संशय न बाळगता युद्धाचे घोर कर्म जरी असले तरी योगस्थ राहून करायलाच हवे. कारण हे युद्ध स्वार्थासाठी नाही, ते तत्वासाठी, सत्यासाठी आहे, स्वधर्माचे पालन करण्यासाठी आहे आणि ते करत असल्याने त्याला पाप लागणार नाही. तो पापापासून मुक्त राहील असा विश्वास भगवंत श्रीकृष्ण त्याला पुन्हा पुन्हा देत आहेत. इथे ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय संपन्न होत आहे. धन्यवाद. मुद्दाम एक विनंती वजा असं सांगते की वाचताना किंवा रेकॉर्ड करताना कुठेतरी शब्दांचे उच्चार चुकले असू शकतात, काहीतरी मागे पुढे झालेलं असू शकतं. ती सर्व माझी चूक आहे, तर सर्व श्रोत्यांनी मोठ्या मनाने मला माफ करावं. धन्यवाद.